हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर प्रसन्न अशी सकाळ आहे आणि स्वागत आहे तुमचं एका फ्रेश नवीन व्हिडिओमध्ये. तर अर्ली मॉर्निंग आहे, सकाळ सकाळ आहे आणि मी छान फ्रेश झाली आणि त्यानंतर मी छान देवाचं दर्शन घेतलं. छोटी छोटी कामे असतात ती मी केली आणि त्यानंतर मी गेली किचनमध्ये. तर कंपल्सरी मी रात्री किचन हे क्लीन करूनच झोपते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये गेल्यावर छान प्रसन्न वाटतं आणि उत्साह येतो काहीतरी छान बनवायचा, स्वयंपाक करायचा. सकाळी सकाळी मला टिफिन बनवायचा असतो, त्यासोबतच ब्रेकफास्ट असतो. सो मी पहिल्यांदा टिफिन बनवून घेतला आणि त्यानंतर मी आता ब्रेकफास्ट बनवणार आहे. ब्रेकफास्टची आजची रेसिपी खूप हेल्दी आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर का कमी तेलाचं किंवा कमी तेलाची रेसिपी पाहिजे असेल तर ही नक्कीच परफेक्ट आहे. अगदी छोटे 2 चमचे यासाठी तेल लागतं. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, कांदे पोहे जे आपले असतात तेच पोहे मी या रेसिपीसाठी यूज करते. तर आज मी दडपे पोहे बनवणार आहे, तेही माझ्या पद्धतीचे. तर तुम्ही पातळ पोहे याच्यात यूज करू शकतात, पण आमच्याकडे हेच पोहे आवडतात. तर मग मी ते पोहे छान 2 वाट्या घेतले, गाळून घेतले, धुवून घेतले. त्यानंतर इथे कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची घेतली, कांदा घेतला, बारीक कट करून घेतला. त्यानंतर आमसुलाची कढी केली होती आपण, त्याचं खोबरं उरलेलं होतं, तर तेही मी यूज करणार आहे. या रेसिपीमध्ये ओलं खोबरं हे मस्ट आहे. ओलं खोबरं आपल्याला लागणारच आहे. तर तुम्ही ते छानपैकी बारीक किसून घ्या किंवा ते खाऊन पण घेऊ शकता. त्यानंतर अगदी 2 छोटे चमचे मी तेल टाकलं. आपल्या फोडणीच्या कढईमध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, शेंगदाणे छान तळून घेतले, त्याच्यात हिरवी मिरची घातली आणि गॅस बंद केला. त्यानंतर आपले पोहे ही छानपैकी वॉश करून त्याचं पाणी सगळं निघून गेलं होतं. त्यानंतर 2 वाटी पोह्यांसाठी मी 1 वाटी इतकं ओलं खोबरं जे आहे ते घातलं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. त्यानंतर त्याच्यात घातली फोडणी, छान लिंबू पिळला आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि साखर घातली. तर माझ्याकडे आज दही नव्हतं, पण याच्यात नक्कीच तुम्ही 2 छोटे चमचे दही पण घाला, खूप छान टेस्ट येते. आणि आपले दडपे पोहे रेडी आहेत. छान सर्व केले मी. वरून थोडंसं पुन्हा कोथिंबीर घातली, थोडेसे डाळिंबाचे दाणे घातले. डाळिंबाचे दाणे तुम्ही नक्की याच्यात ट्राय करून बघा, खूप छान लागतात. एखाद्या बाईटमध्ये आल्यानंतर खूप मस्त टेस्ट येते. अगदी फ्रेश अशी रेसिपी आहे आणि आमच्या घरात ही रेसिपी भरपूर वेळा बनते ब्रेकफास्टसाठी. अगदी हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्यानंतर ना इथे खूप छान पक्ष्यांचा आवाज येत होता, तर तो मी क्लिप शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर मी चहा दिला. चहा देतानाच मला आमच्या टेरेसमध्ये एक सुंदर असं बटरफ्लाय दिसलं. खूप सुंदर होतं ते, पण मी त्याचं छान फिल्म नाही करू शकली. इट्स ओके, जे पण मी केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. त्यानंतर मी सगळं किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर मी आता इथे ब्रेकफास्ट करते. तर दडपे पोहे खरंच खूप छान झाले होते. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. भेटूया आपण एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. बाय.